छे 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 नारबा, या गावात अनुशासनाचे 3-13 झालेले आहेत. समयाचं कोणास काही नाहीच आहे. अरे न्याय सभा आहे ना, गारहाणं आणणारी मंडळी खोळंबली आहे, त्याचं कोणाला काही नाहीये. मीच बघा म्हणजे झालं. जेमतेम गावचे पाटील आलेत, पण गावचे इतर श्रेष्ठी नाही. न्यायनिष्ठुर नरहरी शास्त्रींबद्दल मी समजू शकतो. ते आपले विद्याभ्यासात मग्न असतात, पण निदान गावचे ग्रामजोशी त्यांनी यायला नको वेळेवर. आम्ही आलोत. या आम्ही आलोत विसोबा शास्त्री. खरं तर येणारच नव्हतो. या अर्धवट संन्यासासाठी तुम्ही संपूर्ण गावाला वेठीस धरून या इथं बोलवलं. ते आम्हास पटलेलं नाही. गाव रीतीप्रमाणे आम्ही इथे आलेलो आहोत. स्वतः कुलक्षणी आणि दुसऱ्या माणसांनाही आपलं दुर्भाग्य भोगायला लावणारी ही माणसं. ग्रामजोशी, तुमचा राग आम्ही समजतो. असो, माझ्या हातात न्याय असताना तर या माणसाला जिवंतच राहू दिलं नसतं. सुदैवानी न्याय आमच्या हातात आहे. स्थानापन्न व्हावे. नरहरी शास्त्री, अगदी येळेत आलात बघा तुम्ही. हो ना, नाहीतर इथे काही बगळे स्वतःला
राजहंस समजायला लागले होते. नाही तर काय. जोपर्यंत आमच्या पाठीशी भगवान सिद्धेश्वर आहे आणि आम्हाला सारासार न्यायबुद्धी देतोय, तोपर्यंत कोणताही बगळा स्वतःला राजहंस म्हणवून घेऊ शकत नाही. त्यासाठीच आमच्या पूर्वजांनी सिद्धेश्वरासमोरच हे न्यायासन मांडलं आहे. असो, आपण विठ्ठल पंतांचा न्याय करायला इथे जमलो आहोत. त्यामुळे वेळ न दवडता आपण त्याच्यावरच बोलू. विसोबा शास्त्री, तुम्ही पंतांची बाजू आमच्या समोर मांडली आहे. विषय सभेसमोर उपस्थित करा. जनलोकांनाही कळू दे काय आहे ते. होय शास्त्री. विठ्ठल पंतांचे पापी जीवन आपणा सर्वांस ठाऊकी आहेच. यांनी संन्यास आश्रम सोडून पुन्हा ग्रहस्थाश्रमात प्रवेश केला. 4 मुले जन्माला घातली. आता त्या मुलांचे काय करायचे हा प्रश्न आहे. अधर्मानी झालेली ती मुलं त्यांना व्रतबंधाचा अधिकार नाही, शास्त्र शिक्षणाचा अधिकार नाही. तेव्हा या संदर्भात पंतच एक प्रस्ताव घेऊन आलेले आहेत. बोला विठ्ठल पंत, काय म्हणणं आहे तुमचं? माझं एवढंच म्हणणं आहे महानुभाव, संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात येणं हा माझा प्रमाद आहे. त्याची शिक्षा विनाकारण माझ्या लेकरांना मिळते आहे. त्यांना शास्त्राधिकार मिळावा एवढंच आर्जव घेऊन आलो आहे. न्याय आर्जवांनी विरघळत नाही आणि भावनांनी पाघळतही नाही. वास्तवाच्या प्रकाशामध्ये न्यायाची मार्गक्रमणा चालू असते. संन्यासाला मुले झाली असे कधी आम्ही ऐकले नाही, असे कधी घडलेही नाही. या कृत्याची तुलना केवळ पाप, फक्त पाप ह्या वर्गवारीतच होऊ शकते. नरहरी शास्त्री, आपण इथे असताना इतर कुणीही न्यायदान करू नये असं आपलं आमचं मत आहे. बरोबर. अहो पण पाप ते पापच ना. म्हणजे मी बोललो काय किंवा न बोललो काय. माझ्या मुलांच्या भल्यासाठी तुम्ही म्हणाल ते मान्य करण्यास मी तयार आहे. परिस्थितीने आमचे जगणे गतिहीन करून ठेवले आहे. किमान माझ्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी तुम्ही मला पापी ठरवत असाल तर तुम्ही म्हणाल ते प्रायश्चित्त घेण्यास मी सिद्ध आहे. आम्ही कशाला? तुम्हीच काहीतरी म्हणत होतात ना, ते म्हणा. होय, माझ्या अल्पमतीनुसार मी प्रायश्चित्त म्हणून कृष्ण करायला तयार आहे. अरे पण तुझे पाप इतके लहान आहे का की एका प्रायश्चित्ताने ते नष्ट होईल? वृक्ष हे महाकर्म कठीण असे प्रायश्चित्त आहे. पंतांनी अजून काय करावे असे आपले मत आहे? चांद्रायण,
अहो विसोबा शास्त्री काही काय बोलताय? 2-2 प्रायश्चित्त आणि ती ही कृच्छ आणि चांद्रायण यासारखी. नरहरी शास्त्री तुम्ही तरी काही विसोबा शास्त्री, मी असताना तुम्हाला न्यायासनावर बसण्याची फारच घाई झालेली दिसतीये. नाही, तसे काही नाही. माझा तो उद्देश नव्हता. तसं नाही मग कसं? विठ्ठलपंत शास्त्रानुसार निसंशय चुकीचे वागले आहेत, परंतु त्यांच्या चुकीच्या परिमार्जनाचा मार्ग आपल्याकडे नाही. कुठल्याही शास्त्रामध्ये त्यांच्या पापमुक्तीचा मार्ग नाही. मग उगाच त्यांना असे भलतेच प्रायश्चित्त का करायला सांगायचं? पण मान्यवर मी प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. माझ्या मुलांसाठी मला प्रायश्चित्त घ्यायचं आहे. निदान तुमच्या न्याय निवाड्यासाठी तरी मी पात्र ठरेन. वा 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 वा, काय हा आवेश! तुला काय वाटलं यामुळे तुझी सगळी पापं नष्ट होतील? मान्यवर, स्कंद पुराणात भगवान श्रीकृष्णाने म्हटले, चांद्रायणेन चीर्णेन यत् कृतं तेन दुष्कृतं तत्सर्व तत्क्षणादेव भस्मी भवती काष्ठवत्. अर्थात चांद्रायण केल्याने माणसाचे पाप असे नष्ट होते जसे एखादे काष्ठ अग्नीमध्ये भस्म होते. म्हणूनच एका मागोमाग एक दोन्ही प्रायश्चित्त करण्यास मी सिद्ध आहे. विठ्ठलपंत, तुम्ही असे इरेला का पडता आहात? कृष्ण आणि चांद्रायण एका मागोमाग एक करणं म्हणजे आत्मघात करण्यासारखंच आहे असं म्हणतात. कृष्णात सप्ताहात फक्त 2 मुष्टी अन्न खायचं, म्हणजे 1 मुष्टी सप्ताहाच्या प्रारंभी आणि 1 सप्ताहाच्या अंती. असं संपूर्ण मासभर म्हणजेच महिन्याभरात फक्त 8 घास अन्न ग्रहण करायचं. आणि चांद्रायणात प्रतिपदेला 1 घास खाऊन नंतर तिथीप्रमाणे 1-1 घास वाढवून पौर्णिमेला 15 घास खायचे. आणि नंतर कृष्ण पक्षात 1-1 घास कमी करून अमावस्येला फक्त निराहार राहायचं. हे झालं चांद्रायण. काय हे करायचं म्हणजे जीव द्यायचा असेल एखाद्याचा? नाही नाही नाही, नरहरी शास्त्री, मी हात जोडतो, तुम्ही ह्यात काहीतरी बोला. हो नरहरी शास्त्री, तुम्ही बोललंच पाहिजे, कारण प्रश्न न्यायाचा आहे. कुणाही मानवावरती अन्याय होता कामा नये. आता पंतांनी स्वतःच प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलंय, तर त्यांची शुद्धी होण्याची संधी आपण त्यांच्याकडून हिरावून घेऊ नये एवढंच मला वाटतं. शिवाय पंतांमध्ये पात्रता यावी म्हणून आपण हे प्रायश्चित्त किंचित अवघड करूयात ना. म्हणजे कृच्छ्रात एका हाताच्या मुठीत मावेल एवढे अन्न सप्ताहातून 2दा घ्यायचे आणि वावरायचे, हे तर झालेच, पण ते सुद्धा एकही कण किंवा थेंब सांडायला नको. तसं जर झालं तर पुन्हा पहिल्यापासून कृच्छ्र करावं लागेल. असं ह्या प्रायश्चित्ताच्या विधीत कुठेही लिखित नाही. आम्ही काशी नगरीत विद्या ग्रहण केली आहे, आम्हाला तिथे हे करावं लागलेलं आहे.
नरहरी शास्त्री, आपण शांत राहू नये, कृपया बोला. आपण या आळंदी ग्रामाची न्याय देवता आहात, तेव्हा बोला. एक मानव म्हणून या केविलवाण्या याचकाची याचना आपण मान्य कराल की नाही? आपणच काय तो न्याय करावा. खरं तर या गोष्टीला कुठलाही शास्त्राधार नाही. परंतु आत्मशुद्धीसाठी प्रायश्चित्त करणे हे योग्यच होईल. शिवाय न्यायसभेला सुद्धा विठ्ठल पंतांच्या मुलांबाबत विचार करायला अवधी मिळेल. तोवर विठ्ठल पंतांनी प्रायश्चित्त घेतलं तर ते सुद्धा चर्चेसाठी पात्र होतील. तेव्हा ही न्यायसभा असा निष्कर्ष देत आहे की विठ्ठल पंतांनी दोन्ही प्रायश्चित्त करावी. मला मान्य आहे. मुद्गल शास्त्री, विसोबा शास्त्री, ग्रामजोशी, पाटील या सभेची नोंद घ्यावी. न्यायसभा संपली. जय सिद्धेश्वर. जय सिद्धेश्वर. पंत, बघा झाले की नाही तुमच्या मनासारखे. आता भरकन प्रायश्चित्त घेऊन टाका आणि तुमच्या मुलांचा मार्ग मोकळा करा. फार कृपा झाली आपली. त्वरित प्रारंभ करतो. करा करा. चला नारबा, कार्य जाहले. शांतम पापम, शांतम पापम. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते अरे आज सकाळी सकाळी कोणाचा चेहरा बघितला, पूर्ण दिवस खराब झाला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम भवती भिक्षां देहि. नाही नाही, फक्त एक मूठ धान्य द्या. ओम भवती भिक्षां देहि. ओम भवती भिक्षां देहि. आलास खायला कारण भुईला बार. अरे तिकडे काशीच गेला होतास ना, मग तिथे गंगेत जलसमाधी का नाही घेतलीस?
चल निघ बघू ना, चल निघ. कल्याण